बीड शहरवासियांना आवाहन करतो की आपलं बीड शहर जे आहे ते ऐतिहासिक वारसा लाभलेलं एक शहर आहे। आपल्या शहरामध्ये अनेक अशा ऐतिहासिक वास्तू आहेत, इतिहासकालीन खुणा आहेत, त्या जतन करण्यासाठी आपण बीड शहरवासी म्हणून प्रयत्न करायला हवे। आपल्या बीड शहरामध्ये अनेक ज्या ऐतिहासिक वास्तू आहेत त्या पुरातत्व खात्याच्या दुर्लक्षपणामुळे नामशेष व्हायला लागलेले आहेत। उदाहरणार्थ आपण जर दीपमाळ शनी मंदिर, खंडोबा मंदिर, कंकालेश्वर मंदिर, निळकंठेश्वर मंदिर, कलिंदेश्वर मंदिर असे जे ऐतिहासिक जे मंदिर आहेत, तर याचा विचार केला तर आज हे नामशेष होत आहेत। म्हणजे ज्या ऐतिहासिक जुनं जे बांधकाम आहे ते नष्ट होण्याच्या मार्गावर आलेलं आहे आणि पुरातत्व विभाग याच्यात कोणतेही जतन करण्याचं काम करत नाही। वेळोवेळी आम्ही त्यांच्याकडे तक्रारी केलेल्या आहेत, तक्रारीच्या अनुषंगाने त्यांच्याकडून कोणतेही पाऊल उचलले जात नाही, जिल्हा प्रशासनाकडून बी कोणतेही पाऊल उचलले जात नाही। यामुळे ही गंभीर बाब आहे की आपल्या बीड शहराला लाभलेला जो ऐतिहासिक वारसा आहे तो इथे जमा होत आहे आणि आपण बीडकर म्हणून गप्प बसलेलो आहे। 30/9/2021 ला विभागीय आयुक्त यांनी एक परिपत्रक काढलेले आहे की बीड जिल्ह्यातले जे काही ऐतिहासिक पुरातन वास्तू ज्या आहेत त्या जतन करण्यासाठी, म्हणजे पर्यटन वाढण्यासाठी, त्या जतन करून त्याचा विकास करण्यासाठी एक कमिटी नेमावी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत। पण त्या आदेशाच्या अनुषंगाने आणखीन तरी जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतीही कमिटी नेमलेली नाही आणि आम्ही ज्या वेळोवेळी त्यांच्याकडे तक्रारी केलेल्या आहेत त्या तक्रारीच्या अनुषंगाने बी कोणतीही दखल घेतली जात नाही। याच्यामध्ये ना तहसीलदार गांभीर्याने घेतात ना जिल्हाधिकारी गांभीर्याने घेतात। म्हणून आपल्या बीड शहरातल्या ज्या ऐतिहासिक ज्या वास्तू आहेत त्या आता इथे जमा होत आहेत आणि केवळ त्याच्याकडे दुर्लक्षपणामुळे हे इथे जमा होत आहे। म्हणून आपण बीडकरांनी एक आंदोलन उभं करायला पाहिजे आणि ह्या वास्तू वाचवण्यासाठी आपण पुढाकार घ्यायला पाहिजे। आपले बीडची जी बिंदुसरा नदी आहे, आपण जी बिंदुसरा नदी आपलं बीड शहराचं नाक आहे, आज ती चौबाजूने अतिक्रमण होत चाललेली आहे। ती नदीचा आता नाला होत चाललेला आहे। चौबाजूने किनारपट्टी नदीपात्रामध्ये कुणी रोड काढतंय, कुणी घरं बांधतंय, कुणी अपार्टमेंट काढतंय आणि अशा नदीपात्राच्या हद्दीत आणि नदीपात्राचं जे पूररेषेचं क्षेत्र आहे या नदीपात्राच्या क्षेत्रामध्ये नगरपालिका बांधकामाच्या परवानग्या देत आहे आणि बांधकामाच्या परवानग्या देत असताना ही कोणती